पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला पोहोचलेत। दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होतीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीमधील या बैठकीला उपस्थित आहेत। बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडनं महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची ही महत्त्वाची बैठक सध्या दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीमधल्या या बैठकीला उपस्थित राहिलेले आहेत। बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडनं या महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहोचलेले आहेत। जे.पी. नड्डा यांच्याकडनं त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या महत्त्वाच्या बैठकीसाठी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात। आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्या गेल्यात। उर्वशी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये पोहोचलेत आणि या बैठकीला आता सध्या पंतप्रधान मोदी देखील दाखल झाल्याचं कळतंय। काय अपडेट्स आहेत? नक्कीच भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला आता सुरुवात झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही अध्यक्ष त्यांच्या अध्यक्षाखाली जे आहे ही बैठक सुरू झाली आहे। आपल्याला बघायला मिळत आहे व्हिज्युअल्स मध्ये कशा प्रकारे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, बिहारचे प्रभारी विनोद तावडे हे सगळे बैठकीत जे आहेत सध्या उपस्थित आहेत। बिहार विधानसभेचा एनडीएचा जो जागा वाटप आहे तो जाहीर सुद्धाही झाला आहे। बिहार भाजप प्रभारी विनोद तावडे यांनी स्वतः ट्विट करून सांगितलंय की भाजप हे 101 जागावर लढणार आहे। जेडीयू जे 101 जागावर लढणार आहे। तसंच रामविलास यांची एलजेपी जी आहे ती 19 जागावर लढणार आहे। रालोमा 6 जागावर आणि हम जी आहे ती 6 जागावर लढणार आहे। म्हणजेच एनडीए मध्ये आपसात काय बनत नव्हती बिहार राज्याला घेऊन आणि सीट फॉर्म्युला अजून शेअर झालं नव्हतं, सीट फॉर्म्युला अजून निघाला नव्हतं, काही अनबन होती। या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आता साईडला धरल्यात आणि एनडीएचा फॉर्म्युला बाहेर आला आहे। मुख्य मुद्दे जे आपल्याला समजून येते ते म्हणजे की भाजप आणि जेडीयू समान जागेवर लढणार आहे। कोणी छोटा किंवा मोठा भाऊ नाहीये हेही समजून येत आहे। मागील वेळेस जेडीयू हे 115 आणि भाजप 110 जागांवर लढली होती। भाजप 9 जागा कमीवर लढवणार आहे तर जेडीयू 14 जागा कमीवर लढवणार आहे असं समजून येत आहे। एनडीए युतीत एलजेपीची जी एंट्री होती मागच्या काही दिवसात चिराग पासवान नेमकं नाराज होते हेही समजून येत होतं आणि त्यांना आता 19 जागा दिल्या गेल्या आहेत। त्यांनी 40 जागा मागितल्या होत्या, मात्र आता 19 जागावर सहमती झाली आहे हेही समजतं आहे। आणि शेवटचा मुद्दा म्हणजे आरएलएम ला 6 जागा दिल्यात। मागच्या वेळेस आरएलएम वेगळी लढली होती, आता एकत्र एनडीए बरोबर जे आहेत एकत्रित लढून बिहारसाठी एनडीए आता तयारीत आहे असं समजून येतं। निश्चितच त्यामुळे आता पासवान यांची नाराजी आहे का या संदर्भात त्यांची काय प्रतिक्रिया आहे हे देखील पाहावं लागेल। धन्यवाद उर्वशी या सविस्तर माहितीसाठी।